पण बघ मी तुला जेन्युअनली विचारतो, ठीक आहे, जसं की स्टँडअप मध्ये काय होतं की तुम्ही स्टँडअप करता आणि मग त्यानंतर असं होतं की मुली अटेन्शन तर देतात, असं नाटकानंतर पण होतं का? म्हणजे मला माहित नाही म्हणून. म्हणजे ते वीरदास म्हणतो ना हाफ एन आवर मॅजिक तुमचं तर होतं म्हणजे थोडंसं नाही का. आता आपल्या प्रेमात ऋता दुर्बळ पडते हे नाटकातच होऊ शकतं फक्त नाही का. आणि तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे आता? नाही आता आणि हो, तुझा ब्रेकअप कधी झालाय? लास्ट टाइम ब्रेकअप माझा आता इयर अँड हाफ अगो. आणि का झाला? कारण म्हणजे मी लंडन मध्ये राहत होतो 4 वर्ष. अच्छा, तू श्रीमंत आहेस. लंडन मध्ये काय करत होता? मी मास्टर्स केलं, मास्टर्स इन परफॉर्मन्स करत होतो मी तिथे. म्हणजे तू असं एवढं शिकून आलाय सगळं? ओ बापरे. हा म्हणजे आहे, रिझल्टच खूप चांगलाच आहे. Thanks. तर त्यानंतर मग तिथेच काम पण करत होतो मी. काय काम करायचं? मी खूप वेगवेगळ्या पद्धतीची काम करत होतो. मी तिकडे फिल्म पण केली ऍक्च्युली. नेटफ्लिक्स वरती आहे तिथे बकिंगहॅम मर्डर्स नावाची. हो. तू बघितलंयस? हा, तू वाटतं काय घरी फ्रीच आहेस ना तू? सॉरी कोमल घरी जाऊन रडणार आहे आज. हरामखोर आहे, ब्लॉक करते याला. नाही करणार, निर्लज्ज. तर कादट आहे कोमल. तू आणि मी आता फ्रेंड्स नाही आहोत. नाही आहोत. हा, पण नाही, मग तिथे अजून मी डिरेक्ट पण करत होतो, थिएटर करत होतो, चालू होतं. Good. आणि जसं या नाटकामध्ये ना याचा रोल आहे की हा स्टँडअप कमेडियन आहे त्याच्यात, ठीक आहे. तर असा एक सीन आहे ज्याच्यात हा ऑडियन्स मध्ये येतो आणि परफॉर्म वगैरे करतो. मी हिंमत केली होती ह्याच्यासोबत क्राऊड वर्क करायचं, पण मला काही जमलं नाही ते. नाही चांगलं केलं. मॉडेस्ट कार्ड खेळतोय. पण तू सांग, तुझं असं कोणतं, तुला कधी वाटलं की तू स्टँडअप कॉमेडी तुला करायची आहे? मला खरंच खूप डिफिकल्ट क्राफ्ट वाटतं ते. मी आता स्क्रिप्ट असते तर पाठ करून बोलायला काही होत म्हणजे असं होत नाही. अच्छा, तू म्हणतोस असं अनस्क्रिप्टेड असं अवघड वाटतं? दिस इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे 2 तास म्हणजे टाइम आणि 1.5 तास वगैरे हे करणं इट्स